नमस्कार माझ्या शिल्पनिदेशक मित्रांनो, मी जयराम ससाने आपणासाठी घेऊन आलेलो आहे रिटर्न इन्स्ट्रक्शनल मटेरियल मधील फायनल जॉब शीट कसे असावे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्री जॉब चेक शीट हे कसं असेल हे आपण बघितलेलं आहे. लिखित उपदेशात्मक साहित्यामधील फायनल जॉब चेक शीट हा एक अंतिम आपल्या याच्यामधील रेकॉर्ड असेल, एक शीट असेल की ज्याच्याद्वारे आपल्याला आपलं जे आपण जे प्रात्यक्षिकानुसार जॉब तयार झालेला आहे त्याची चेक लिस्ट असेल. म्हणजेच आपलं जे क्लासरूम आहे किंवा वर्कशॉप आहे या शॉप फ्लोअर मध्ये आपल्याला उत्तम सादरीकरण करण्यासाठी WIM मधील फायनल जॉब चेक शीट या नावातच याचं शीटचं अर्थ दडलेला आहे की फायनल जॉब चेक शीट मध्ये काय असेल. फायनल जॉब चेक शीट मध्ये असणाऱ्या ज्या बाबी आहेत यामध्ये महत्वाचं आपण आपला जॉब पूर्ण झाल्यानंतर आपण त्याची सुरक्षितेची तपासणी करून सुरक्षितेचे सर्व नियम पाळून आपण आपलं प्रात्यक्षिकाचा जो जॉब आहे तो पूर्ण झालेला आहे हे जर आपल्याला तपासायचं असेल, त्याची नोंद ठेवायची असेल तर फायनल जॉब चेक शीट हे आपण बाळगणं गरजेचं आहे. फायनल जॉब चेक शीट मध्ये जे पॅरामीटर्स असतील, जॉबचे नाव, प्रशिक्षणार्थीचे नाव, उपयोग केलेली साधने आणि सामग्री, कंप्लीशन ऑफ टास्क, प्रात्यक्षिक आपण पूर्ण केलेलं आहे की नाही, नंतर गुणवत्तेची तपासणी, क्वालिटी चेक, सुरक्षिततेची पडताळणी, त्यानंतर आपण सावधगिरी, करेक्शन अँड ऍडजस्टमेंट, जर काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्यात आल्या आहेत का, सुधारणा करण्यासाठी कोणते उपाय केले गेले, प्रशिक्षकाचे निरीक्षण, इन्स्ट्रक्टर ऑब्झर्वेशन अँड फीडबॅक, प्रशिक्षकाच्या सूचनानुसार काम योग्य रीतीने झाले आहेत का, प्रशिक्षणार्थाला भविष्यात कोणत्या गोष्टी सुधाराव्या लागतील, अंतिम स्वाक्षरी आणि मान्यता. म्हणजे या शीटवर आपलं प्रात्यक्षिक झालेलं आहे याची पुष्टी करून हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणार्थी आणि आपले शिल्पनिदेशक यांच्या स्वाक्षऱ्या असणे या ठिकाणी गरजेचं आहे. या ठिकाणी आपण एक नमुना स्वतः डिझाईन केलेला आहे. हा एक नमुना मार्गदर्शक असा आहे. हा स्वतः मी डिझाईन केलेला नमुना आहे. यासाठी POTS अंतर्गत जे POTचं कोर्स आहे, RPL साठी जे आवश्यक असणारे जे मॉड्यूल्स आहेत त्यामधील POT मधील जे वेगवेगळ्या प्रकारचे WIM आहेत, रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे त्याच्यामधील फायनल जॉब चेक साठी काय काय बाबी आवश्यक असणं गरजेचं आहे, यावरून हे शीट आपण स्वतः डिझाईन केलेलं आहे. ट्रेडचं नाव आहे, वर्ष आहे, वीक नंबर आहे, प्रात्यक्षिकाचा उल्लेख आहे, इथं वेळ आहे, प्रशिक्षणार्थीचे नाव आहे, टूल्स आणि इक्विपमेंट कोणती वापरली ती, जॉब पूर्ण झालेला आहे काय, सर्व स्टेप्स योग्य पद्धतीने केलेल्या आहेत काय, कोणते टप्पे वगळण्यात आले आहेत काय, कामाचे अंतिम स्वरूप अपेक्षानुसार आहे का, क्वालिटी चेक झालेली आहे का जॉबची, त्याच्या डायमेन्शन्स योग्य आहेत का, जोडणी, फिटिंग आणि कटिंग, फिनिशिंग व्यवस्थित काय आहे का, जो जॉब तयार झालेला आहे तो ऍज पर ड्रॉइंग नुसार आहे का, ते तयार झालेलं अंतिम प्रोडक्शन जे आहे ते सुस्थितीत आहे हे यामध्ये चेक होणं गरजेचं आहे. सेफ्टी चेक, नंतर सुरक्षा नियम पाळले गेले आहेत का, कोणतीही अपघात किंवा त्रुटी झाली आहेत का प्रात्यक्षिकादरम्यान, मशीन आणि कार्यक्षेत्र, मशीन एरिया जो आहे किंवा मशीन हा पण प्रशिक्षणार्थ्यांनी प्रात्यक्षिक त्याचा जॉब पूर्ण झाल्यानंतर क्लीन केला आहे का हे आपल्याला तपासावं लागेल. सावधगिरी आणि दुरुस्ती केली आहे का, आणि काही जर प्रात्यक्षिकादरम्यान काही चुका झाल्या असतील त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत का, सुधारणा करण्यासाठी कोणते उपाय वापरलेले आहेत. नंतर शिल्पनिदेशकाचं निरीक्षण, त्याचं प्रशिक्षणातून घेतला फीडबॅक घेतला आहे का, प्रशिक्षकाच्या सूचनानुसार जे जॉब आहे त्याचं काम योग्यरित्या झाले आहे का, प्रशिक्षणार्थाला भविष्यात कोणत्या गोष्टी सुधाराव्या लागतील त्याच्या फीडबॅकनुसार आपण या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची अंतिम स्वाक्षरी असेल, नंतर प्रशिक्षकाची अंतिम स्वाक्षरी असेल आणि दोघांनी स्वाक्षऱ्या केल्यानंतर तुमचा जॉब हा अंतिम झाला असं
या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, की ज्याच्याद्वारे त्या जॉबचं मूल्यांकन आपल्याला करता येईल. फॉर्मेटिव्ह असेसमेंटच्या ॲनेक्स सेकंडनुसार त्या प्रात्यक्षिकाचं आपल्याला मूल्यांकन करता येईल, की ज्या मूल्यांकनामध्ये ज्या असेसमेंट क्रायटेरिया आहेत, ते पाळून त्या जॉबचं मूल्यांकन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी शिल्पनिदेशक, गट निदेशक आणि प्राचार्य आणि उपप्राचार्य यांच्या स्वाक्षऱ्या असतील. तर प्रशिक्षणार्थी मित्रांना निश्चितच आपण शिल्पनिदेशक या शीटद्वारे जे आपला अंतिम जॉब पूर्ण झालेला आहे, त्या जॉबमध्ये ज्या चेकलिस्ट असतील, या चेकलिस्टनुसार आपण आपलं प्रात्यक्षिक कंप्लीट केलेलं आहे की नाही, याच्या सूचना आपण प्रशिक्षणार्थ्यांना देऊ शकाल. निश्चितच मला वाटतं, की ह्या फायनल जॉब चेक शीटद्वारे आपण जे प्रशिक्षणार्थ्यांचे घेतलेले जॉब जे आहेत, त्याचे जे पॅरामीटर्स या पद्धतीने दिलेले आहेत, हे आपण तपासले असता आपल्याला आपण त्याचं जे कंट्रोल इन्व्हेंटरी कंट्रोल असेल किंवा जॉबचं जे डिस्क्रिप्शन असेल किंवा जॉबचं जे मूल्यांकन असेल, ते योग्य पद्धतीने आपल्याला करता येईल. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करील, की माझ्या ITI मॅथ्स अँड ड्रॉइंग व्होकेशनल कंटेंट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसल्यास पुन्हा एकदा विनंती करतो, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यानंतर बेल आयकॉन दाबून वेगवेगळे व्हिडिओ व्होकेशनल कंटेंट आपल्यासाठी उपलब्ध होण्यासाठी नोटिफिकेशन यासाठी बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद.